जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टन्स देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. उच्च विद्या विभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, BA, BCom, MA, MCom, BBA, BBACA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, BSc Plain, BSc Data Science, BSc Fashion Designing, BSc Artificial Intelligence and Machine Learning, BSc Cyber Security and Digital Science, MSc Computer Application, MSc Computer Science, MBA, PGDM, BA LLB, LLB, ANM, GNM and International School असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत. शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेत ॲक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंटचे विविध कोर्सेस शिकवले जातात. तर योगा, मेडिटेशन यासारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात. तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE, नीट, MSCET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात. 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. तर 1,500हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात. प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थिअरीसोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण. भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते. सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 2016 सालापासून युवा संसद सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन संस्थेच्या वतीने केलं जातं. जसे शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेस्टिवल, व्यसनमुक्ती अभियान, दारू सोडा दूध प्या हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात. जाधवर सायन्स फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केलं जातं. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत 100हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते. आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते. तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंतच्या शिक्षणासाठी विशेष स्कॉलरशिप दिली जाते. आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा
हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। बजाज अलायन्स, HDFC बँक, फोल्क्सवॅगन, फोर्स मोटर्स, कॉग्निझंट, जिओ, वोडाफोन, IBM, L&T इन्फोटेक, फिनोलेक्स केबल, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो तसंच सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी दिली जाते। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, फिल्म्स निर्मिती, टॅक्स कन्सल्टन्सी, सेवा अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर आहे। पुणे या विद्येच्या माहेरघरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे। त्यांच्या या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा। जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए। युवा संसद युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे। तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत, ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे। जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे। ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो। देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणार आहे। आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे। जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे घेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही, अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे। हिंदुस्थानी ही एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे। समाजासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे। राजकारणाच्या गटारगंगेमध्ये आपल्याला हात घालावा लागेल का घालावा लागेल, पण आज सज्जन माणसं ही निबळत झालेली आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये बांडगुळ नावाच्या किड्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे। जोपर्यंत सज्जन माणसं निबळतपणा सोडणार नाहीत तोपर्यंत राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही। तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं। तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा। सारं पैशावरच होतं काय असं नाही, काही गरज नाही पैशाची, फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे। त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही। मलाच पाहिजे, मला चेअर पाहिजे बिलकुल नाही, जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं। महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून या संसदेत युवक सहभागी होतात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी क्लब आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा संसदेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे। आमच्याकडे अडचण काय झाली आहे, मी शिकायचं का तर नोकरी करण्यासाठी। जोपर्यंत आम्ही शिक्षण नोकरीसाठी घेऊ
तोपर्यंत आम्ही कुणाचे तरी नोकरच बनू. जोपर्यंत आम्ही स्वतःला घडण्यासाठी आणि राष्ट्र घडवण्यासाठी शिक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही मालक बनत नाही. ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारा, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तर ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. मला माहित आहे की इथं जे देशाचे भावी नागरिक आहेत त्यामधूनच कोणी आमदार बनेल, कोणी खासदार बनेल, कोणी जिल्हा परिषद सदस्य बनेल. मग असं सांगितलं शार्दूल आपले पाटीलने की एक मुलगी याच्यातले एक जिल्हा परिषद सदस्य झाले. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठा असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि ह्या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा. मंगलमूर्ती मोरया. भगवान गणेशांच्या या व्याख्यानमालेत भगवान गणेशांच्या बद्दल आपण 3 दिवस गणेशांचं स्वरूप आणि त्या स्वरूपाचं असणारं दर्शन आपण घेतोय. आनंदाची मूर्ती, बुद्धीची देवता म्हणून ज्या गणेशांच्याकडे आपण पाहतो त्या गणेशांचं ज्ञानराज माऊलींनी केलेलं वर्णनही आपण पाहतो. ज्या ज्ञानराज माऊलींनी गणेशांचं वर्णन करताना गणेशांचं स्वरूप कसं आहे तर अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल, मस्तकाकार आहे असं ज्या गणेशांचं वर्णन केलंय, अखिल त्रैलोक्याला व्यापून राहिलेलं गणेशांचं जे दर्शन आहे, जे आपण पहिल्या दुसऱ्या दिवशी पाहत होतो की तो मूलाधार स्थितोऽसि नित्यम, संपूर्ण विश्वाला ज्याच्यामुळे किंबहुना संपूर्ण विश्वाला ज्याच्यामुळे आधार प्राप्त झालाय असं गणेशांचं दर्शन. ते गणेश
पृथ्वी हे ज्यांचं उदर आहे, आकाश हे ज्यांचं मस्तक आहे आणि पाताळ हे ज्यांचे पाय आहेत, असं संपूर्ण विश्वव्यापक असणारं गणेशांचं दर्शन संपूर्ण विश्वाला आनंद देऊन राहिलं आहे. या ठिकाणी ज्ञानराज मौलीला अपेक्षित असणारं गणेशांचं रूप हे तत्वदृष्टी आहे. आपण जे गणेशांचं दर्शन घेतोय ते आकारभूत घेतोय आणि माऊलींना इथं अपेक्षित आहे ते तत्वरूप आहे. तत्व हे कायम व्यापक असतं आणि तत्वाला धारण करणारं रूप हे तत्वाशीच निगडीत असतं, पण तरीसुद्धा ते किंचित असतं आणि तत्व हे व्यापक असतं. तत्वाला आदिमध्य नसतो, पण तत्वाला धारण करणाऱ्या गोष्टीला आदिमध्य असतो. त्यामुळे तुमच्या आमच्या घरात येणारे गणेश येतात, राहतात आणि जातातही. परंतु त्या गणेशांचं किंबहुना त्या गणेशांच्या पासून तयार झालेला आनंद ते यायच्या अगोदरही होतो, ते असतानाही राहतो आणि ते गेल्यानंतर सुद्धा संपत नाही. कारण तत्व हे चिरंतन असतं आणि गणेश हे तत्व म्हणून ज्ञानराज मौलींनी पाहिलं आहे. ज्या तत्वाचं दर्शन त्यांना त्यांच्या सद्गुरूंच्यामुळे झालं असं ते म्हणतात. तत्वाबद्दल बोलत असताना अथर्वशीर्षकारांनी शब्द करताना केला आहे, गणेशा तुम्ही कसे आहात, त्वम मृतम वच्मी आणि त्वम सत्यम वच्मी असे दोन्ही शब्द केलेत. गणेशा तुम्ही कसे आहात, तर तुम्ही ऋत आहात आणि तुम्ही सत्य आहात. इथं ऋत या शब्दाचाही अर्थ सत्यच आहे आणि सत्य या शब्दाचा अर्थही सत्यच आहे. मग दोन वेगळे शब्द का वापरलेत? सत्य म्हणजे तात्कालिक सत्य आणि ऋत म्हणजे त्रिकालाबाधित सत्य. त्रिकालाबाधित सत्य हे अबाधित असतं, जे कालही होतं, जे आजही आहे, जे उद्याही राहणार आहे. ज्या सत्याला कुठल्याही गोष्टीची बाधा नाही आहे, किंबहुना ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला आहेवपणाचे लेणे असा शब्द केला आहे. म्हणजे जे काही झालं तरी आहे. इथं मी आलेलो आहे याला जसं आधारभूत आहे हे पण आहे, तसं मी इथं आलेलो नाही आहे हे मी आलेलो नाही याला सुद्धा प्रमाणभूत आहेच आहे. म्हणजे आहे पण जसं कधीही संपत नाही, तसं ऋत पण कधीही संपत नाही. सूर्य काल होता, आज आहे, उद्याही राहणार. तो काल पूर्वेकडनं येत होता, पश्चिमेकडे जात होता, आजही तसाच आहे, उद्याही तो तसाच राहणार. मला प्राप्त झालेलं नाव माझ्या आधी होतं, मला आज आहे आणि मी गेल्यानंतर सुद्धा राहणार. धारण करणारं व्यक्तिमत्व संपेल, परंतु त्या व्यक्तिमत्वाला धारण केलेलं नाव मात्र हे अबाधित राहील. या नात्याने ते ऋत आहे आणि धारण करणारा सत्य आहे. म्हणजे मी सत्य आहे, जे मी नाव धारण केलं. ज्ञानराज मौलींनी हा विचार आपल्यासमोर मांडत असताना गणेशा तुम्ही कसे आहात, अथर्वशीर्षकार सांगतात तो मृतम वच्मी आणि सत्यम वच्मी. तो तात्कालिक सत्य पण आहेस आणि त्रिकालाबाधित सत्यसुद्धा आहेस. असे जे गणेशांचं तत्वरूप दर्शन आहे, त्या तत्वरूप दर्शनाकडे पाहत असताना वास्तविक पाहता अथर्वशीर्षकारांनी किंवा मंत्रशास्त्राप्रमाणे विचार करायला गेला तर गणेशांची आभा म्हणजे गणेशांचं जे एकूण रूपवर्णन आहे, त्या रूपवर्णाचा विचार करायला गेला तर गणेशांची बैठक ही जांभळ्या रंगाची आहे. जांभळा रंग हा आपल्याकडे विनाशक म्हणून वापरला जातो किंवा भय निर्माण करणारा म्हणून जांभळ्या रंगाकडे पाहतात. म्हणून गणेश हे मुळातले विघ्न करते आहेत. आपण जर गणेशांच्याकडे पाहिलं तर ते पहिले विघ्न करते आहेत. पण त्या गणेशांचं एकूण वर्णन पाहिल्यानंतर, एकूण रूप पाहिल्यानंतर
मनाला इतकं मोहून टाकणार आहे, प्रसन्न करणार आहे, आनंद देणार आहे, सुखकारक आहे, पण ते विघ्न करते आहेत. म्हणून ऋषीमुनींनी त्या गणेशांना अथर्वशीर्षामध्ये आपण म्हणतो एकदंतं चतुर्हस्तं पाशमं कुशधारणं. त्या गणेशांचं वर्णन करताना त्यांना रक्तवर्णाची पुष्प अर्पण केली आहेत, त्यांना गंध अर्पण केलं आहे, त्यांना रक्तवर्णाच्या वेगवेगळ्या गोष्टी अर्पण केल्या आहेत. आणि आमच्याकडे लाल रंग हा प्रेमाचं, आनंदाचं प्रतीक म्हणून मानला जातो. थोड्या प्रमाणामध्ये बघा आपण, गणेशांचे हात, गणेशांची बैठक, गणेशांचं एकूण वर्णन, आपण गणेश गायत्रीचं जर विघटन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येईल. म्हणजे रंगाच्या रूपामध्ये जर त्याचं वर्णन आपण बघायला गेलो किंवा विघटन बघायला गेलो तर गणेशांची आभा म्हणजे चेहरा, गणेशांची आभा फक्त लाल रंगाची आहे. बाकी त्यांचा देह बऱ्याच अंशी पांढरा आहे, बैठक त्यांची जांभळी आहे, त्यांचे हात पिवळ्या रंगाचे आहेत. असं एकूण रंगमालेमध्ये गणेशांचं वर्णन केलेलं आहे. याच्यामध्ये भले जरी त्यांची बैठक ही जांभळ्या रंगाची असली, पांढरा रंग हे वैराग्याचं प्रतीक आहे, जांभळा रंग हे विघाताचं दर्शन आहे, पण लाल रंग हे प्रेमाचं, आनंदाचं प्रतीक असल्याकारणाने तो मात्र त्यांच्या आभेच्या ठिकाणी म्हणजे चर्येच्या ठिकाणी आपल्याला दिसतो. त्यामुळे गणेश आनंदी आहेत. पण गणेश सर्वांगाने आनंदी मला आनंद देणारे राहावेत असं जर वाटत असेल तर ऋषीमुनींनी त्यांच्यावरती रक्तवर्णाची पुष्प अर्पण केलीत, त्यांना रक्तगंध लावलंय, त्यांना वस्त्र दिलंय ते सुद्धा रक्तवर्णाचं दिलंय, म्हणजे त्यांना संपूर्ण रक्तवर्णाचं करून टाकलंय. आमच्याकडे असं म्हणतात देव हा भक्ताच्या अधीन आहे, भक्ताच्या अधीन आहे. आता याच्यातलं बाकी सगळं सोडून देऊयात. म्हणजे हे खरंच असं आहे का, तसं आहे का, मग ते ऋषीमुनींनी असं केलं का, सगळं सोडून द्या. त्याच्यातला विचारात घ्या. आपल्याकडे भगवान गणेश आलेले आहेत, आता सगळ्यांच्या घरीच आलेले आहेत, मांडवामध्ये आलेले आहेत, घरामध्ये आलेले आहेत, मंदिरांमध्ये आलेले आहेत. घरात आलेले गणेश पाहुणे म्हणून आपल्याकडे आलेत. आलेल्या गणेशांना आपल्या घरामध्ये असं दर्शन घडलं पाहिजे आपल्याकडनं की तुम्ही आम्हाला हवे आहात इतकं त्यांच्यावरती मला निरपेक्ष प्रेम करता आलं पाहिजे. तुम्हाला काय देऊ आणि काय नको असं मला व्हायला पाहिजे. का गणेश माझ्याकडे आलेत ना, एक साधी गोष्ट विचारात घ्या. तुमच्याकडे पाहुणा येतो, न बोलवता येतो त्यालाच पाहुणा म्हणतात. बोलून येतो तो पाहुणा नसतो. पाहुणा म्हणून गणेश तुमच्याकडे आलेले आहेत आणि पाहुणे म्हणून आल्यानंतर आपण पाहुण्याच्या बरोबर वर्तन कसं करतो लक्षात ठेवा. तुमच्या तोंडावरती पाहुणा त्याला खटकलेली कुठलीच गोष्ट सांगत नाही. तो बाहेर जाऊन सांगतो पण तुमच्या तोंडावर सांगत नाही. तुमच्या घरात त्याला अपेक्षित असणारं दर्शन नाही झालं म्हणून तो नाराज नाही होत, त्याला दुःखी नाही होत, पण त्याला झालेली वेदना, त्याला झालेलं दुःख तो बाहेर जाऊन सांगतो. आपल्या घरात आलेल्या पाहुण्याला आपण त्याला बसवू तिथं तो बसतो, त्याला वाटेल तिथं तो नाही बसत. आपण त्याला पाणी मागण्याचा अधिकार आहे, आलेल्या पाहुण्याला चहा मागण्याचा अधिकार नाही आहे. तुम्ही त्याला चहा दिला तर तो नाही म्हणत नाही. चहाच्या बरोबर जर अजून तुम्ही काही दिलं तर तो ते घेतो. यदा कदाचित ते जर तिखट असेल आणि त्याला तिखट लागलं तर आपण त्याला म्हणतो जरा तिखट आहे का हो. पाहुणा कधीच म्हणत नाही हो तिखट आहे, तो उलट म्हणतो
काय झालंय, 2 दिवस झाले मला तोंड आलंय ना, त्यामुळे मला तिखट लागतंय. एखाद्या वेळेला पदार्थामध्ये मीठ घालायचं विसरलं असेल तर आपण समोरच्याला विचारतो, पाहुण्याला, मीठ कमी आहे का? पाहुणा म्हणतो, 4 दिवस तापात होतो ना, त्यामुळे जिभेची चवच गेली आहे. पाहुणा समोरच्यातलं उणं पण कधीच दाखवत नाही. पण पाहुण्यासमोर आपण कसं वर्तन केलं पाहिजे जेणेकरून आलेल्या पाहुण्याला तिथं थांबावंसं वाटलं पाहिजे. पाहुण्याच्या समोर आपण कधी भांडतो का? पाहुण्याला आपण तेच खायला घालतो की जेणेकरून त्या पाहुण्याला ते रुचलं पाहिजे. आपल्या घरामध्ये टीव्हीवरती तेच कार्यक्रम आपण लावतो की जेणेकरून पाहुण्याला ते बघावेसे वाटले पाहिजेत. आपल्या घरातल्या मुलाबाळांच्या बरोबर आपण तसाच व्यवहार करतो की जेणेकरून पाहुण्याला वाईट वाटलं नाही पाहिजे. याचा अर्थ घरामध्ये चाललेल्या प्रत्येक कृती ह्या पाहुण्याला केंद्रीभूत धरून आपण करत असतो, जेणेकरून पाहुण्याला आपल्या घरामध्ये थांबावंसं वाटलं पाहिजे. ऋषींनी भगवान गणेशांचा असणारा हा जो स्वभाव आहे विघ्नकर्त्याचा, तो त्यांनी त्याच्यावरती इतकं प्रेम केलं, त्याला अशा गोष्टी दिल्या की त्याला त्यांनी विघ्न करता नाही, विघ्न हरता केला. म्हणजे गणेशांना त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचं एकूण दर्शन घेतलं, एकूण त्यांचं वर्तन पाहिलं, त्यांची भक्ती पाहिली आणि ते पाहण्याचा परिणाम तो विघ्न हरता झाला. हे माझ्यावरती एवढे प्रेम करतायत म्हटल्यानंतर त्यांनी आपला विचार बदलला आणि तो आपल्या विचाराला अनुरूप वर्तन करता झाला. आज आपण बघावं, आपल्या घरामध्ये गणेश आलेत, आपल्या घरामध्ये कसं दर्शन आहे, काय करतो आपण, काय देतो, काय बोलतो, कसे चालतो, कसा व्यवहार करतो, हे सगळं आपण आपल्या गणेशांना दाखवतोय. लक्षात ठेवा, ती आता तुमच्या घरात आणली तेव्हा मूर्ती होती, पण ज्या वेळेला तुम्ही त्याची प्रतिष्ठापना केलीत तेव्हा त्याच्यामध्ये जीव ओतलात म्हटल्यानंतर आता साक्षात गणेश तुमच्या घरामध्ये आहेत. ते तुमच्या घरातलं सगळं किंबहुना तुमचं सर्वस्व पाहत आहेत म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर आपण कसं असलं पाहिजे आणि आपण आत्ता वर्तमानात कसे आहोत. घरामध्ये आरडाओरडा करणं, शिव्याशाप देणं, नको नको ते वर्तन करणं माझ्या गणेशांना आवडेल का? म्हणजे गणेश त्याच्यामुळे दुःखी होतील का सुखी होतील, जरा कुठेतरी याचा विचार केला पाहिजे. किंबहुना माझ्या या वर्तनामुळे गणेशांना या घरातून जाऊच नये असं वाटलं पाहिजे. या गोष्टीकडे पाहून ज्या वेळेला तुम्ही गणेशांकडे पाहाल, म्हणून पहिल्यांदीच ज्ञानराज मौली किंवा संत किंवा ऋषीमुनी त्याला तत्व या रूपाने पाहतात, आकार रूपाने पाहत नाही. तत्व हे कणाकणामध्ये व्यापून राहिलेलं असतं. मला ते कणाकणातलं पाहता येत नाही म्हणून मी त्याला एका आकारामध्ये बांधतो आणि त्याला पाहण्याचा प्रयत्न करतो. पण मला चराचरामध्ये प्रत्येक घटकामध्ये आनंद भरून राहिला आहे, जो आपण गेली 2-3 दिवस पाहतोय. प्रत्येकामध्ये आनंद भरून राहिला आहे आणि त्या आनंदाचीच मी उपासना करतो असा जर मी विचार करायला गेलो तर मी तत्वाची उपासना करतो असा अर्थ निघतो. आणि जर मी सगळ्यांच्यामध्ये आनंद बघू शकत असीन तर मला गणेशांना वेगळ्या आकारामध्ये आणायची गरजच नाहीये. पण मला चराचरातल्या प्रत्येक घटकामध्ये आनंद बघता येत नाही, म्हणजे ते तत्व बघता येत नाही, म्हणून मी त्या तत्वाला एका आकारामध्ये बांधतो आणि त्या आकाराला मी गणेश हे नाव दिलं आणि त्याच्यातनं तो आनंद घेण्याचा मी प्रयत्न करतो. पण ते करण्यासाठी मला आधी ते कळलं तर पाहिजे, मला ते समजलं तर पाहिजे. आणि त्या आनंदाचा विचार करताना गेली 2-3 दिवस आपण हा प्रश्न पाहतोय, किंबहुना हा विचार करतोय, गणेश ही जर आनंदाची मूर्ती आहे तर माझ्यापासून
कमीत कमी गणेश घरी असेस्तवर का विना पण कोणीही जीव दुखवला जायला नाही पाहिजे. माझ्याकडनं कुठल्याही जीवाला त्रास नाही व्हायला पाहिजे, एवढं तरी मला पाहता आलं पाहिजे. माझ्या घरात आलेले गणेश चराचरामध्ये व्यापून आहेत हे जर मी मान्य करत असीन तर मी गणेशांच्या पाठीवरती घराच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा माझ्याकडनं कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असे जे तुकोराम महाराज म्हणतात, माझ्याकडनं कोणालाही त्रास नाही व्हायला पाहिजे, दुःख नाही व्हायला पाहिजे. माझ्याकडून सगळ्यांना जर मिळाला तर आनंदच मिळाला पाहिजे. असं जर माझं घरातलं आणि बाहेरचं दर्शन असेल तर मला सांगा, गणेश तुमच्या घरातनं जाण्याचं नाव काढतील? गणेश तुमच्याकडे पाहिल्याशिवाय राहतील आणि त्यांची असणारी मूळ वृत्ती सोडून विघ्न हरता म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये नाही येणार? ते येणारच. गणेशांचं हे दर्शन विघ्नकर्ता स्वरूपातनं विघ्न हरता या स्वरूपामध्ये नेण्यासाठी भक्ताकडनं तसं दर्शन दिसलं पाहिजे, भक्ताकडनं तसं दर्शन घडलं पाहिजे. आणि आलेल्या व्यक्तीला जेव्हा तसं दर्शन घडतं तेव्हा त्याची मनोवृत्ती बदलून तो तुमच्या मनोवृत्तीप्रमाणे वाहत राहतो. पंढरपुरामध्ये आलेले भगवान पंढरीनाथ कोणासाठी आले? तुमच्या आमच्यासाठी आले नाही. पंढरपुरात आलेले पांडुरंग हे पुंडलिकासाठी आले, की ज्या पुंडलिकाने पांडुरंगांना अजून पाहिलंच नाही हो. आई वडिलांची सेवा करत बसलेला पुंडलिक अजूनही पांडुरंगाकडे पाहतच नाही आहे आणि तो पुंडलिक माझ्याकडे बघेल म्हणून माझा पांडुरंग युगे 28 विटेवरी उभा, तो त्याची वाट बघत बसलाय. का? कारण पांडुरंगाला जे प्रिय आहे ना त्याला आई वडिलांचा आनंद नाही मिळाला हो. भगवंताला आई वडील नाहीत, त्यामुळे आई वडिलांच्या प्रेमाचा उपहार भगवंताला कधी मिळालाच नाही. आणि त्या आई वडिलांची सेवा करत बसलेला हा मुलगा आहे, याच्यावरती भगवंत इतका प्रेम करतो म्हणजे स्वतःचा असणारा राग घालवतो. अरे मी तुझ्यासाठी एवढ्या लांबून आलो आणि तू माझ्याकडे बघत सुद्धा नाही. हा राग भगवंत विसरतो आणि पुंडलिक आज ना उद्या माझ्याकडे येईल मला बघायला म्हणून स्वतःच्या विचारामध्ये परिवर्तन करतो आणि युगे 28 विटेवरती उभा राहतो. अगदी तुम्ही सुद्धा, म्हणजे मी सुद्धा त्यातलाच आहे, आपण सगळेजण भगवान गणेशांच्या समोर असं वर्तन करूया की त्या गणेशांना त्याचा विचार बदलवायला भाग पाडलं पाहिजे. त्या गणेशांना आपला विचार बदलवून तुमच्या विचारानुरूप वर्तन करायची इच्छा व्हायला पाहिजे. म्हणून अथर्व शिष्यकारांनी म्हणा, ज्ञानराज मुनी म्हणा, संतांनी म्हणा, ऋषींनी म्हणा, या सगळ्यांनी गणेशांवरती इतकं प्रेम केलं की गणेश स्वतःचा विचार बदलून तुमच्या विचारानुरूप वर्तन करते झाले. म्हणून समर्थांनी सुद्धा आरतीमध्ये शब्द करताना तू सुख करता, तू दुःख हरता, विघ्न विनाशक मोरया, संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया. त्या गणेशांच्या बद्दल बोलताना सुद्धा समर्थ आरतीमध्ये अशाच स्वरूपाचं बोलतात. तू सुख करता आणि तू दुःख हरता. तो सुख करणारा आहेस आणि दुःखाचं हरण करणार आहेस. पण हे कधी? ज्या वेळेला भगवंताला त्याच्या भक्ताकडनं तसं दर्शन दिसेल. आज मला खरंच असं वाटतं का की त्याच्या वाचून माझं अडतंय, भगवंता वाचून माझं अडतंय, असं किती लोकांना वाटतं? महाराज आपल्याला 3 प्रश्न विचारतात. मला देव हवा आहे, मला देव हवाच आहे आणि मला देवच हवा आहे. आता याच्यातल्या कुठल्या प्रश्नाला आपण सामोरं जाऊ शकतो? मला देव हवा आहे याला, का मला देव हवाच आहे याला, का मला देवच हवा आहे याला? याच्यातल्या कुठल्या भूमिकेशी आपण तादात्म्य पाहू शकतो, एकरूप होऊ शकतो? माझं भगवंत वाचून अडतंय असं फक्त संतांना वाटतं, त्यामुळे ते मला देवच हवा आहे या भूमिकेशी तादात्म्य पावतात की मला देवच हवा आहे.
मला बाकी काही नको. मला राज मिले, गजराज मिले, सुखसाज मिले, अधिकाज मिले, मला काही नको. हे सगळं जर मला तुझ्यापासून दूर करणार असेल तर हे कोणी मला नको, मला फक्त तू हवायस, असं म्हणणारे फक्त संत आहेत. मला देव हवाच आहे असं म्हणणारी माणसं मतलबी आहेत. मतलबी जगातली माणसं मला देव हवाच आहे म्हणतात का? कारण त्याचं नाव घेतल्यानंतर जर माझं काम साधलं जाणार असेल तर मला देव हवाच आहे. जय श्रीकृष्ण म्हटल्यानंतर 10 गिराईकं जोडली जाणार असतील तर जय श्रीकृष्ण मला काहीच त्रास नाही. जय श्रीराम म्हटल्यानंतर जर मला 4 लोक मिळणार असतील तर मला काय त्रास आहे? आपल्या मतलबासाठी देवाचा वापर करून घेणारा समाज आपल्याला जागोजागी आज दिसतोय. त्यामुळे मी खरंच देवाला प्रेम देतो का? मी खरंच देवाला त्याच्या इच्छेनुरूप वर्तन करतो का? जरा आपण आपल्या मनाला विचार करावा. आणि मला देव हवा आहे या कॅटेगरीमध्ये बहुतांशी सगळेजण मोडतात. मला देव हवा आहे. घरदार, बायका, पोरं, मुलं, बाळं, आप्तस्वकीय, इष्टमित्र, कुत्र, गोत्र सगळेजण मला हवेत. मला टी व्ही बघायचा आहे, मला ऑफिसला जायचं आहे, मला कामधंदे करायचे आहेत, मला शेजार पाजार बघायचं आहे, मला मुळाबाळांचं बघायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर जर मला वेळ मिळाला तर मला देवही हवा आहे. म्हणून आमच्याकडे म्हणतात आधी पोटोबा मग विठोबा. मला सगळ्या कामातनं वेळ मिळाला तर मला देव हवा आहे ना, मी कुठं नाही म्हटलंय. पण सगळ्या कामातनं वेळ मिळाला तर देव हवा आहे. आणि माझी कामं इतकी आहेत ना की मला वेळच मिळत नाही हो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेस्तवर मी इतका, मराठीमध्ये बिझी म्हणतात त्याला, मी इतका व्यस्त आहे की मला देवासाठी 2 मिनटं काढावीत. देवासाठी सोडा, मला माझ्यासाठी 2 मिनटं काढता येत नाही अशी अवस्था आहे. इतका मी स्वतःला गुंतून घेतलेलं आहे, इतकं मी स्वतःला अडकवून घेतलं आहे की मी माझ्यासाठी 2 मिनटं काढू शकत नाही आहे, अशी माझी अवस्था आहे. आता जिथं मी माझ्यासाठी 2 मिनटं काढू शकत नाही तिथं मी देवाला काय 2 मिनटं देणार? देवाला 2 मिनटं देणं याचा अर्थ फक्त त्या 2 मिनिटात देवाचाच विचार करणं. मी करू शकतो तो. मी त्या देवाला नमस्कार करताना सुद्धा माझ्या डोक्यात चाललेलं असतं की हे काम करायचंय, ते काम करायचंय, इकडं जायचंय, तिकडं जायचंय, तेही तिथं चाललेलं असतं. म्हणजे ती 2 मिनिटं सुद्धा माझी पूर्ण देवाची नसतात. भगवंत माझ्यामुळे आनंदी झाला पाहिजे असं खरंच माझ्याकडनं त्याच्यावरती प्रेम केलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे देवाची ही वृत्ती बदलेल आणि तो विघ्नकर्ता स्थितीतनं विघ्नहर्ता या स्थितीमध्ये येईल. त्या भगवंताचं हे येणं, त्या भगवंताचं हे नांदणं नुसतं मला आनंद देणार नाही तर माझ्याशी निगडीत असणाऱ्या सर्वांना आनंदी करून सोडेल. आणि त्या सगळ्याचा परिणाम मला भगवान गणेशांच्या मुखावरती तो आनंद स्पष्ट दिसेल. त्यांच्या प्रत्येक कृतीतनं तो आनंद मला हवासा वाटेल. त्या प्रत्येक कृतीतनं तो देव मला जवळ घ्यावा, किंबहुना त्या भगवंताला सोडावं असं मला वाटणारच नाही हो. घरात आलेल्या पाहुण्याच्या बरोबर आपण जसे त्याला एकटं पडू नये म्हणून गप्पा मारत बसतो. कधी आपण जातो, कधी आपली बायको जाते, कधी मुलं जातात, कधी शेजारचे बाजारचे येतात, जेणेकरून त्याला एकटं वाटलं नाही पाहिजे. असं आपल्या घरामध्ये गणेशांना वाटलं पाहिजे. घरात आलेल्या गणेशांच्या बरोबर कोणी ना कोणीतरी तिथं असलं पाहिजे, त्यांच्याशी बोलायला, चालायला. आपण म्हणाल बुवा अहो तो मूर्ती आहे, ती मूर्तीच्या बरोबर काय गप्पा मारणार तुम्ही? मूर्तीच्या बरोबर गप्पा मारता येतं का कधी? मला सांगा, तुम्ही तुमच्या बरोबर गप्पा मारता ना? म्हणजे तुम्ही कोणाच्या बरोबर गप्पा मारत नसला तरी काही वेळेला तुम्ही तुमच्या बरोबर गप्पा मारता ना, मग तुम्ही तुम्हाला थोडंच बघत असता. तुम्ही तुमच्याशी गप्पा मारत असताना तुम्ही ज्याच्या बरोबर गप्पा मारताय तो थोडंच काही उत्तर देत असतो. महाराज नेहमी म्हणतात असं असलं तरी सुद्धा आपण तासनतास आपल्याशीच गप्पा मारत बसलेलो असतो. का?
कारण तो कुठलीही प्रतिक्रिया देणार नसतो म्हणून. लोक देवळामध्ये गेल्यानंतर देवाच्या वरून बोलतात, आपली सगळ्या वेदना सांगतात, दुःख सांगतात, आपल्याला काय मिळालं काय नाही मिळालं हे सगळं सांगतात. बहुतांश वेळेला दुःख सांगतात. गोंदवल्याला महाराजांचं वाक्य आहे, देवाकडे आणि संतांकडे निरोगी माणसं येतच नाहीत, येतात ते सगळे रोगीच येतात. म्हणजे मला अमुक एक होतोय, मला अमुक एक हवंय, मला असं झालंय, हे असं करतात, ते तसे करतात. आपली गाराणी घेऊनच इथं येतात आणि सगळं भगवंताला सांगतात. का माहिती आहे का? कारण तो त्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया देत नाही म्हणून. माझ्या असणाऱ्या प्रत्येक शंकेचं उत्तर त्याच्याकडे आहे, पण तो जर बोलायला लागला ना तर मी त्याच्यासमोर माझी शंका प्रगट करणारच नाही. का? त्याच्याकडे उत्तर आहे त्याचं. तसं भगवान गणेश आपल्या घरात आलेत. त्यांना मूर्ती म्हणू नका, ते आता साक्षात गणेश आहेत. ते चालत नाहीत, बोलत नाहीत असं जरी म्हणत असलात ना तरीसुद्धा ते न चालता चालतायत, ते न खाता खातायत, ते न पाहता पाहतायत, ते न ऐकता ऐकतायत. गणेशांचं हे दर्शन जितकं तुमच्या मनाला भावेल, गणेश जितके तुमच्या मनाला समजतील, तितकं तुमचं मन मोकळं होत जाईल आणि तुम्हाला गणेशांना अखंड आनंदामध्ये ठेवण्याची इच्छा होईल. मग ज्या वेळेला ही इच्छा तुमची पूर्णत्वास जाईल तेव्हा तुम्हीही आनंदी आणि देवही आनंदी. पण हा आनंद मिळवण्यासाठी किंवा हा आनंद राखण्यासाठी काय केलं पाहिजे उद्या बघूयात. मंगलमूर्ती मोरया.